नमस्कार रसिक हो, मी ज्ञानदा. 350व्या राज्याभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना आरोही ग्रुप तर्फे आम्ही मानवंदना देत आहोत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला म्हणजे हिंदूंचं सार्वभौम सिंहासन रायगडी झळाळू लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रचामर राजदंड धारण केला. कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले. विदेशी आक्रमक इस्लामी शासकांची सत्ता शिवरायांनी मुळापासून उखडून टाकली. खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो. शिवरायांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे विकसित केलेली कार्यपद्धती निर्माण केली. ज्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्रता म्हटलं जातं, असं प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं तंत्र शिवरायांनी विकसित केलं. शिवरायांनी राजव्यवहार कोश निर्माण केला. मराठी भाषेचा सर्वात पहिला शब्दकोश तयार केला. विदेशी, उर्दू, फारसी, अरबी या भाषांमध्ये माय मराठी लुप्त होऊ नये म्हणून भाषा बदलली तर संस्कृती बदलते म्हणून शिवरायांनी संस्कृत गिरवाड भाषेमधून पर्यायी मराठी शब्द शोधून काढले. 1400 शब्दांचा पहिला शब्दकोश रघुनाथ पंत व्यास यांच्याकडून तयार करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची करन्सी सुरू केली. ब्रिटिशांनी महाराजांना सांगितलं होतं की आमची करन्सी वापरा. महाराजांनी ब्रिटिशांची आणि मुघलांची सुद्धा करन्सी वापरली नाही. त्यांनी स्वतःची करन्सी तयार केली, स्वतःची नाणी पाडली, ज्याला आपण शिवराई म्हणतो. हो, तर सगळ्यांना माहीतच आहेत. ही नाणी ब्रिटिशांच्या कारखान्यांमध्ये तयार करा असं ब्रिटिश महाराजांना म्हणाले, पण महाराजांनी त्याला विरोध केला. महाराजांनी स्वतःची टांगसाळी तयार केली, नाणी पाडण्याचा स्वतःचा कारखाना तयार केला. संपूर्णपणे आर्थिक दृष्ट्या हिंदवी स्वराज्याला स्वावलंबी बनवलं. महाराजांनी मोगलांची हिजरी आणि ब्रिटिशांची इसवी कालगणना नाकारली आणि हिंदू पंचांगानुसार चालणारी श्री शिवराज्याभिषेक शकावली सुरू केली. प्रत्येक ठिकाणी महाराजांनी आपलं सत्व, आपल्या संस्कृती, परंपरा, आपला स्वाभिमान, आपला धर्म जपला आहे. म्हणूनच सर्वार्थाने 6 जून 1674 आपण स्वतंत्र झालो. महाराजांनी आपल्या स्वतःचं तंत्र विकसित केलं, त्याला म्हणायचं स्वातंत्र्य. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी रयतेनं या स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या अंतरंगाच्या छटा या पुढील श्लोकामधून वर्णन केलेल्या आहेत. या श्रीमंत योगी व्यक्तिमत्वाचे दर्शनच घडवलेले आहे. ऐकूयात निश्चयाचा महामेरू मंजुषाच्या आवाजामध्ये. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गढपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ
धर्म राहिला नाही तुम्हा कारणी कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकास आश्रय झाला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण